लाभलेत. भूषण लांडगे सर जे 2023ला रँक 1 होते, ज्यांना STI, ASO, सब रजिस्ट्रार या सगळ्या पोस्ट मिळालेल्या आहेत. भूषण लांडगे सर मला वाटतं कंबाईन पूर्वबद्दल तसेच कंबाईन मुख्य याच्यापेक्षा उत्तम वक्ता नसावा की नेमकं काय, याच्यापेक्षा उत्तम मार्गदर्शक नसावा की कंबाईनला नेमकं काय करावं. तुम्ही जर सरांचे मार्क बघितले तर कंबाईन 2020च्या प्रीला फक्त सरांना 41 मार्क होते, जे त्यांनी 21ला 53 आणि 22ला डायरेक्ट 66, 23ला 66, म्हणजे जवळपास 41 वरून 66 म्हणजे किती 25 मार्काचा जो त्यांनी जी ग्रीप घेतलेली आहे, ठीक आहे, 2 प्री मध्ये, जी विच इज ट्रिमेंडस. ठीक आहे, म्हणजे नेमकं सरांनी काय केलं, कारण कंबाईन पूर्वला 65 मार्क जर आले तुम्हाला तुम्ही सगळ्याच, आता तर 1 कट ऑफ आहे, काय विषय नाही, पण 65 मार्क 65 मार्क आले तर तुम्ही सेफ राहताय कंबाईनला. म्हणजे मेन्सला तुम्हाला सेकंड आन्सर किंवा थर्ड आन्सर किंवा काय घेणं राहत नाही. तर आपण सरांना यासाठीच आज बोललोय की सर तुम्ही शेवटच्या 15 दिवसात नेमकं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता की 15 दिवसात काय केलं पाहिजे आणि काय चुका टाळल्या पाहिजे पेपरच्या दरम्यान. ठीक आहे, सध्या 15 दिवस कुठल्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे, पेपरच्या वेळी सुद्धा काय मानसिकता असली पाहिजे तुमची, पेपर प्रेशर कसं हँडल केलं पाहिजे, याबद्दल सर सगळ्यांना आपल्याला मार्गदर्शन करतील. नंतर तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेतले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमचा आहे, मला फक्त आणि फक्त ह्या ग्रुपवर म्हणजे सॉरी प्रश्नांमध्ये 80% प्रश्न हेच दिसतात की सर कंबाईन पुढे जाणार का. ठीक आहे, याबद्दल मी लेक्चर नंतर आपण बोलूया त्यावर. आधी कंबाईनच्या अभ्यासाबद्दल आपण नियोजनाबद्दल. तर ठीक आहे, मी सरांना विनंती करतो, भूषण सर तुम्ही कृपया लेक्चर सुरू करावे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, ही तुम्हाला विनंती. भूषण सर आवाज येतोय? हॅलो भूषण सर. हॅलो. हा सर आवाज येतोय. ओके सर. सर सुरू आता करा. तुम्ही तर थोडंसं बोलणारच आहेत, ते एक्झाम पुढे जाईल का काय, पण मग माझ्या पद्धतीने पण थोडंफार मध्ये बोललं तर चालेल ना? हॅलो. हॅलो सर, माझा आवाज येतोय? हॅलो. हॅलो. सर काहीतरी इश्यू, माझा आवाज येतोय का? हो सर आवाज येतोय, आता आवाज येतोय तुमचा, आहे येतोय आवाज. ओके सर. सरांनी तर माझं इंट्रोडक्शन केलंच आहे, तर आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपल्यापैकी आता सगळेच जण जोरात अभ्यास करत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पहिला प्रश्न सगळ्यांचाच चाललाय की कंबाईन पुढे जाईल की नाही जाईल. तर याबद्दल काही बोलण्याआधी मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की 2022ची मेन्स आपल्यापैकी भरपूर जणांनी दिली असेल राज्यसेवेची, तेव्हा तो प्री लाईक पिट्युटरी ग्लँडचा प्रश्न होता की तो कोर्टात पेंडिंग होता आणि त्याच्यात आयोगाला उद्देशून कोर्टात म्हटलं गेलं होतं की यू हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. तर ह्या एका शब्दाला पकडून आपण असं म्हणजे सगळ्यांनी जवळपास हे एक त्याच्यातून आपण कन्क्लूड करून टाकलं की आयोगाच्या कुठेतरी अगेन्स्ट आहे कोर्ट, त्यामुळे नक्कीच एक्झाम पुढे जाईल. आणि मी पण त्याच भ्रमात होतो की एक्झाम ही नक्कीच पुढे जाईल. आणि शेवटचे 15-20 दिवस जो म्हणतो आपण की एक माणसाची मनस्थिती जर असं त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायला लागलो तर तो अभ्यास झालाच नाही. आणि ऍट द एंड ऑफ द म्हणजे जेव्हा माझी परीक्षेच्या आगल्याच दिवशी रिझल्ट लागला, निकाल लागला की टाइमावर एक्झाम होईल, आणि एक्झाम झाली. शेवटी इंटरव्ह्यू मधून मी बाहेर पडलो आणि मला 10 ते 15 मार्कांनी माझी पोस्ट गेली. तर जी मी चूक केली की म्हणजे आपण ह्या बघत बसलो की एक्झाम पुढे जाईल की नाही जाईल, तर ह्या नादात आपण कुठेतरी आपली चूक जी पोस्ट आहे ती कुठेतरी आपल्यापासून दूर घालवतोय. तर आणि जागा कमी असल्या कारणाने काय होतं की जेवढ्या जागा आहेत तर तेवढे विद्यार्थी तर त्यांना काही फरकच पडत नाही की एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे. ते कंटिन्युअसली त्यांचा अभ्यास करताय. सो आपण ह्या गोष्टीकडे न लक्ष देता
फक्त आपण आता हा जो आपला येणारा काळ आहे, तर जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही की ह्या दिवसांनी परीक्षा पुढे गेली, तोपर्यंत आपण कोणत्याच गोष्टींकडे लक्ष नाही दिला पाहिजे. आपला अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित चालू ठेवला पाहिजे. कारण की तुम्ही जसं ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग नावाचं एक जेफ केलर यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचा सारांश असा आहे की जसा तुम्ही विचार करता ना तसे बनत जाता. जसं तुम्ही आता इथून पुढे असं फक्त एवढाच विचार केला पाहिजे की मला कंबाईनला 60 मार्क पाडायचे, आणि तो जो विचार तुमचा असला तर तुम्ही आपोआप त्याच्यासाठी वर्क करणार. जसं तुम्ही जर हा विचार केला की एक्झाम पुढे जाऊ शकते, तर मग तुम्ही ऑटोमॅटिकली थोडंसं रिलॅक्स माइंडने येणार, थोडंसं तुमच्यात आळस येऊन जाईल. तर या सगळ्याच गोष्टींचे कुठेतरी नाही का आपल्या बॉडीवर ते चेंजेस होत राहतात. सो आपण तेवढी काळजी घेऊया की एवढ्या पुढच्या 15 दिवसात कोणत्याही गोष्ट जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण फक्त अभ्यास करत राहू. ह्यावेळची ऍड पण तशी बघायला गेलं तर फक्त 480 जागा आहे, ज्या दरवेळेस फक्त आपल्या PSIच्या जागा असतात तेवढे ही ऍड आहे. त्याच्यामुळे आपल्याला किती कॉम्पिटिशन आहे, जवळपास 2 लाख मुलांनी फॉर्म भरले, 2 लाखच्या वरती. तर आपल्याला अभ्यास करणं मस्ट आहे. आता 1 डिसेंबरला राज्यसेवेची परीक्षाही झाली आहे, त्याच्यात आता अँसर के आल्यानंतर ज्यांचा स्कोर 100च्या जवळपास आहे तर तेही आता कंबाईनकडे शिफ्ट झालेत, त्यांनी जोरात तयारी सुरू केली. सो आपल्याची कॉम्पिटिशन जी आहे ती खूप मोठी आहे. तर ही गोष्ट परीक्षा आता होईल किंवा कधी होईल ही आपली जवळपास अजिबात लक्ष देण्यासारखी नाहीये. आपण फक्त आता जेवढा आपला वेळ आहे हा म्हणजे 5 जानेवारी पर्यंतचा मी तर म्हणेल की तासन तास आपल्याला कसा युटिलाइज करता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं. आता परीक्षेचे शेवटचे 15-20 दिवस राहिले, तर याच्यात आपण काय केलं पाहिजे? तर मला तर असं वाटतं की असं काही म्हणजे स्पेशल काहीतरी वेगळं करण्याची काही गरज नाहीये. जर सपोज तुम्ही जर आधी जेवढा आता परीक्षा पुढे पुढे जातो म्हणजे जवळपास 1-1.5 वर्षात आपल्याला वेळ भेटलाय, तर ह्या वेळी जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला असं वेगळं काही करण्याची गरज नाही. जेवढा आपण अभ्यास केलेला आहे तर तोच अभ्यास आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने कसा रिवाइज करता येईल तर ते रिव्हिजनसाठी प्रयत्न केला पाहिजे. नवीन सोर्सेस वगैरे आता काही कुठे दिसतंय तर त्याच्या मागे जाऊ नका. आपण जेवढा अभ्यास नीट व्यवस्थित केलाय तर त्याच मल्टिपल वेळा रिवाइज आपल्याला कसं करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. आता तुम्ही चहा वगैरे नाश्त्याला जाताय तर तो वेळही आपल्याला कसा युटिलाइज करता येईल, कसा प्रोडक्टिव्ह करता येईल. तुम्ही समाज सुधारक डिस्कस करू शकता, पॉलिटिकल मध्ये डिस्कस करू शकता, पंचवार्षिक योजना डिस्कस करू शकता. म्हणजे एक छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि डिस्कशन मध्ये जे आउटपुट भेटतं ना आपल्याला की तुम्ही ते कधी विसरत नाही. म्हणजे नाही का ते परमनंटली तुमच्या डोक्यात लक्षात राहतं. आणि जेव्हा तो परीक्षेत जो प्रश्न दिसतो ना आपल्याला एकदम नाही कसं वेगळाच आनंद वाटतो की यार हे मी डिस्कस केलं होतं आणि हे बघा इथे समोर प्रश्न दिसतोय. सो ती गोष्ट एक लक्षात ठेवा. आणि भरपूर वेळा कसं असतं ना आपण ह्या गोष्टीला पण घाबरतो की सर सपोज मी आता जेवता जेवता बोललो किंवा नाश्ता करताना बोललो तर समोरचा व्यक्ती मला म्हणेल की काय अभ्यासू किडा आहे. पण ह्या गोष्टींकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, कारण की या गोष्टींची काही फरक पडत नाही. कारण एकदा गेलेली परीक्षा आणि एकदा गेलेला वेळ हा काही परत येत नाही. त्याच्यामुळे आपलं एक फक्त एवढंच आत्ताचं टार्गेट एवढंच आहे की मला ह्या इथे पोस्ट घ्यायची आणि ह्या प्रोसेस मधून बाहेर पडायचंय. आता परीक्षेला जाताना एक सगळ्यांनी एवढी काळजी घ्या की जेवढे सब्जेक्ट आपल्याला म्हणजे आता हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट मॅथ्स तर सगळे सब्जेक्ट तुमचे रिव्हाइज प्रॉपर झालेच पाहिजे. कारण की काय होतं की जर सपोज तुम्ही एखादा सब्जेक्ट जर रिव्हाइज करून नाही गेले तर कुठेतरी तुमच्या मनाला ते माहिती असतं की माझा हा सब्जेक्ट सपोज सायन्स मी सपोज इकॉनॉमिक्स शेवटी माझं रिव्हाइज करायचं राहिलं तर माझ्या डोक्यात लगेच कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं की माझं इकॉनॉमिक्सचं हे वाचायचं राहिलं, ते वाचायचं राहिलं. मग मी तो प्रश्न येईल का नाही माहित नाही, पण मीच तो असं स्वतःला विचारायला लागतो की असा पंचवार्षिक योजनेवर जो प्रश्न विचारला मला ते काही आठवत नाहीये. मग ऑटोमॅटिकली आपण नाही का स्वतःवर थोडासा शंका घ्यायला लागतो, कारण की आपला तो रिवाइज प्रॉपर शेवटी झाला नाही. त्याच्यामुळे आतापासून तुम्ही असं मॅनेजमेंट करा की प्रत्येक सब्जेक्ट ऍटलीस्ट तुम्ही रिवाइज करूनच पेपरला जाणार आहात. त्याच्याने काय होईल की तुमचा एक वेगळ्याच लेवलचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये राहील की सगळं मी वाचून आलोय, आता काही आलं तरी मला उत्तर द्यायला काही हरकत नाही. एवढ्या काळात असं टेन्शन वगैरे घेऊन अभ्यास करण्यापेक्षा एकदम फ्री माइंडने जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात पहिले जर आता म्हणजे परीक्षेत जाताना तुम्ही तर PYQ अनालिसिस आहे ते तर सगळ्यांनी चांगलं केलंच असेल, कारण की सगळीकडे सगळेच म्हणजे जे पण सिलेक्ट झालं असेल तर तुम्हाला असं कोणी म्हणजे सगळेच सांगतात की PYQ अनालिसिस आपण केलंच पाहिजे, कारण की त्याच्या मागे काहीतरी त्यांना आलेला एक्सपिरियन्स असेल किंवा त्याच्यातून होणारा फायदा असेल म्हणूनच सांगतात. तर तुम्ही ती गोष्ट नक्कीच सगळ्यांनी फॉलो केली असेल. PYQ अनालिसिस आपल्यापैकी सगळ्यांनी चांगलं केलं असेल. आता त्याच्यात सोबत आता जर सपोज PYQ अनालिसिसचं तुम्ही एखादं पुस्तक फॉलो करत असाल तर ते पुस्तक एकदा रिवाइज करण्याचा प्रयत्न करा, पटापट त्याच्यावर नजर टाकण्याचा प्रयत्न करा. कारण काय की त्याच्यात ज्या दिलेल्या फॅक्ट्स आहे त्या फॅक्ट्स आपल्याला सरळ सरळ परीक्षेत दिसू शकतात. मग त्या फॅक्ट्स आपल्याला आठवल्या तर जो पेपरमध्ये आपला जो वेळ आहे तर तो आपल्याला वेळ वाचू शकतो. रिसेंटली मला खूप मुलांनी असा प्रश्न विचारला की पेपर कसा सोडवावा. तर याच्यामध्ये काय असतं की काही जण म्हणतात की मला मॅथ्स थोडंसं हार्ड जातं, शेवटी टाइम पुरत नाही, तर मी मॅथ्स स्टार्टिंगला घेतलं तर चालेल का? तर मला असं वाटतं की एखाद्यासाठी ही गोष्ट मॅथ्स स्टार्टिंगला घेऊन वर्क करेल, पण जर सपोज मॅथ्स स्टार्टिंगला सोडवणं
ही मी सांगेल की सगळ्यात मोठी चूक असेल. कारण की मॅथचे किती प्रश्न सुटू शकतात याचं कोणीच आपण सांगू शकत नाही या पेपरच्या आधी. कारण की तो पेपर कसा असतो, तो तिथे आता सपोज एखादी जागा गाळलेल्या जागा असतात, तिथे जर तुमचं ते लॉजिक बिल्ड झालं किंवा इथे 5चा स्क्वेअर केला आणि त्याच्यामध्ये 10 ऍड केलंय, हे नाही का एक क्षणिक असतं किंवा तिथं त्या वेळेस आठवलं तर आठवतं, नाही तर कधी कधी तुम्ही त्याच्यावर 2 मिनिटं जरी विचार करत बसले तरी ते आठवणार नाही, तर आठवणारच नाही. आणि जर सपोज तुम्ही तेवढी जरी घेण्याचं ठरवलं तर पुढचे पूर्ण म्हणजे सपोज 20 मिनिटं तुम्ही मॅथसाठी दिले आणि तुमचे 10-12 प्रश्न सॉल्व्ह झाले, तर पुढच्या पूर्ण 40 मिनिटात तुमच्या डोक्यात फक्त तेवढाच विचार असणार की माझा मॅथमुळे पेपर आता अवघड जाणार. त्याच्यामुळे अशी चूक करू नका. स्टार्टिंगला बाकीचे सब्जेक्ट घ्या. आता 40 प्रश्न आपण म्हणजे 20 मिनिटं आता काही हे पण कन्फ्युजन आहे की मॅथला 20 प्रश्न येतील की 15, पण आपण वर्स्ट केस 20 पकडून चालू, कारण की मागचा पेपर 20चा झालाय. सो 20 आपण जर कॅल्क्युलेशन मध्ये ठेवले तर 20 नुसार 20 मिनिटाला 20 प्रश्न, त्याच्यानंतर उरतील आपले 40 मिनिटात, आणि 40 मिनिटात 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर आता हे 40 मिनिटात 80 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे फॅक्ट्सची जरूरत आहेच. तुम्ही भरपूर लोकांनी म्हणजे आता सगळ्यांनीच फॅक्ट्सवर चांगल्या पद्धतीने जोर दिला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता suppose आपल्याला असं वाटलं की 40 मिनिटात 80 प्रश्न सोडवायचे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 30 सेकंद आपल्याला जवळपास भेटतोय, तर हा टाइम कमी. पण असं कसं असतं की जर suppose तुम्ही जर चांगला अभ्यास केला असेल तर 10 ते 20 प्रश्न असे असताना जे तुम्ही विदिन अ सेकंद म्हणजे प्रश्न बघितला सपोज आता तुम्हाला विचारलेलं असेल की महाधिवक्ता कोणत्या कलमात आहे, सरच 165, अध्यादेश कोणत्या कलमात आहे 123, म्हणजे असे किंवा एखादी संस्था आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली, तुम्हाला लगेच माहिती आहे आगरकर, चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक. सो हे जे प्रश्न आहेत, असे जे काही प्रश्न आहेत की हे 10 ते 20 प्रश्न हे तुम्ही विदिन अ सेकंद म्हणजे तुमचं 1 मिनिटात हे 10 ते 20 प्रश्न सुटू शकतात. सो असं एवढं टेन्शन घेऊन आज आतापासून करायचं, टेन्शन घेण्याचं कारण नाही. फक्त एवढं गोष्ट की ज्या इझी फॅक्ट्स आहे तर त्या म्हणजे 10 ते 20 प्रश्न तरी असे असले पाहिजे की ते तुम्हाला लगेच क्लिक झाले पाहिजे. असं प्रत्येक प्रश्नासाठी ऑप्शन वाचण्याची वेळ येऊ नये, असं मला वाटतं. त्याच्यानंतरून जर सपोज मल्टिपल स्टेटमेंटचे जर क्वेश्चन असतील तर त्याच्यामध्ये कसं असतं की अ स्टेटमेंट ब क ड दिलंय, तर अ जर वाचलं तुम्ही आणि ते तुम्हाला शुअर माहिती की अ बरोबर आहे, तर ब स्टेटमेंट वाचण्याचा प्रयत्न करू नका. पहिले ऑप्शन मध्ये जा की तिथे बघा अ बरोबर, अ ब बरोबर, काय काय बरोबर दिलंय. जर सपोज तिथं जर ज्या ऑप्शन मध्ये नाही तिथे 2 ऑप्शन गेले, दोघांमध्ये जर अ ब कॉमन आहे तर ब स्टेटमेंट वाचूच नका. ते जे तिसरं स्टेटमेंट जे डिसाईड करणार आहे ना, ते स्टेटमेंट वाचा. म्हणजे काय होईल की आपला जो एक 2-4 सेकंद आपण जो ब स्टेटमेंट वाचायला जाणार आहे तर ते वाचण्याची गरज नाही. आणि भरपूर वेळा असं होतं की तुम्ही जर एखादं स्टेटमेंट जे बरोबर आहे का चूक करून जर ऑप्शनवर गेले तर तुमचे 2 ऑप्शन ऑलरेडी कॅन्सल होतात आणि त्या 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी कॉमन दिसतात. तर ते कॉमन कॉमन आपण वाचायची गरजच नाही. जे वेगळं आहे ते फक्त वाचून आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतरून आता ह्या पेपर पेपर सोडत असताना मला असं वाटतं की आपण म्हणजे नाही का पॅनिक किंवा टेन्शन नाही घेतलं पाहिजे. कारण टेन्शन घेऊन तर काही होणार नाही. तुम्ही जर सपोज अभ्यास चांगला केलाय, मेहनत चांगली घेतली तर तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये चांगले मार्क येणार आहे. त्यात फक्त तुम्ही एक शांततेत जर पेपर सोडवला तर मला वाटतं की ते चांगलं वर्क करेल. थोडंसं काही रिवाइज पण म्हणजे असं म्हणणार नाही मी की तुम्ही सकाळी डायरेक्ट चिल उठून पेपरला जा. थोडं वाचा. तुम्हाला जेवढं म्हणजे नाही का जी गोष्टी काही सपोज लोकसंख्येच्या काही आकडे आहेत किंवा काही जे महत्वाचे आकडेवारी वाटते की ती कायम येते, साक्षरताचे पर्सेंट असेल, पहिले घनता कोणते, हे जे कायम कायम विचारणार आहे, पहिले 5 जिल्हे कोणते, 5 राज्य कोणते, तर ह्या गोष्टी तुम्ही सकाळी सकाळी रिवाइज करू शकता. पण मग तुम्ही एक पेपरला जात असताना तुमचा एकदम नाही का शांततेत की आता मला 1 तास एकच, आणि विषय कसा आहे की जर सपोज तुम्ही 1 तासात तुम्ही जेवढे शांत राहणार, स्टेबल राहणार तर तुमचं वर्क करेल. कारण कंबाईनची सगळ्यात मोठी आपण एक म्हणू की तिची काठिण्यता हेच आहे की ती 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे. त्याच्यामुळे तो 1 तास तुमच्यासाठी खूप मायने राखतो, खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यात तुम्ही शांतता ठेवा. त्याच्यानंतरून एक गोष्ट असं होतं की भरपूर जण मागचा अटेम्प्ट दिला तरी पण सर माझा पुढचा स्कोर वाढत नाही. तर याच्यात काय आहे की जर सपोज तुम्ही नाही का समोरच्याला फॉलो तर करताय की समोरच्याने काय केलं किंवा काय नाही केलं, तर त्याच्याकडून ऐकून. पण सगळ्यात पहिली गोष्ट काय की आपण जे सेल्फ इम्प्रुव्हमेंट म्हणतो ना, ती गरजेची आहे. सपोज एखाद्याने मागच्या वेळेस 40 मार्क पाडलेत, त्याने जर सोबत तो मागच्या वेळेचा पेपरच बघितला नाही की त्याने चुका काय केल्या होत्या, त्याला कळणार कसं की आपल्याला 40 रू 50 रू जायचं कसं काय. तर सगळ्यात पहिले आता तुम्ही मागचा पेपर ह्या 15 दिवसात काय करायचं की जो मागच्या वेळेस कंबाईनचा पेपर झाला होता तो कुठेतरी खोलून बघितला पाहिजे की याच्यात मी कोणत्या कोणत्या मिस्टेक केल्या होत्या, काय काय प्रश्न मी चुकवले होते, कोणते कोणते सिली मिस्टेक झाल्या होत्या. तर हे जर केलं तुम्ही तर मला हा ओके, मग तुम्ही ते एकदम नाही का काळजीने लक्षात ठेवलं पाहिजे होती की ही गोष्ट मी मागच्या वेळेस चुकवली, अशी परत परिस्थिती आली तर अशी माझ्याकडून चुकता कामा नये. मग तिच्यावर स्वतःला आपण जर सोडत त्या गोष्टींवर जोर दिला तर कुठेतरी 3-4-5 मार्काची तुम्हाला ते नाही काय म्हणतो आपण सिली मिस्टेक ज्या होत आहे तर त्या तुम्ही अवॉइड करू शकता. आणि हे जो ते 3-4 मार्क आहे ते तुम्हाला सेफ झोन मध्ये घेऊन जातील. विषय काय आहे की जर सपोज नाही का आता कंबाईनच धरलं तर कोणतीही परीक्षा झाल्यानंतर 2-3 दिवसात आपल्याला लगेच प्रिडिक्शन ग्रुपवर सुरू होऊन जातात की एवढा एवढा कट ऑफ लागेल. आणि जर त्या कट ऑफचे जर तुम्ही जवळपास असले तर तुम्हाला काय वाटायला लागतं की लगेच तुम्हाला एखादा प्रश्न मग चर्चा होते की हा प्रश्न कॅन्सल होईल,
हा प्रश्न चेंज, याचं उत्तर चेंज होईल. मग तुम्ही लगेच स्वतःचे मार्क कॅल्क्युलेट करायला लागता की माझे आता 51 मार्क आहे, हा प्रश्न कॅन्सल झाला म्हणजे मी 50 वर येईल. मग तुमचं जे मेन्सची आपण तयारी म्हणतो, त्या मेन्सच्या तयारीपेक्षा तुमचं सगळं लक्ष ही सेकंड की परत आयोगाचा रिझल्ट कधी लागेल ह्या सारख्या आपण ह्या नोटिफिकेशनवरच असतं. तर असं नव्हतं. आणि याच्यात काय होईल की ज्याला मार्जिन असते मार्कांची 2-4 मार्कांची, जो कट ऑफच्या कुठेतरी एक्सपेक्टेड कट ऑफच्या पुढेच असतो, म्हणजे जो 60 मार्क पाडून बसलेला असतो, 60-62 मार्क, त्याला या गोष्टींची काही घेणं देणंच नसतं की कधी रिझल्ट लागेल, सेकंड कीने किती चेंज होतील किंवा काय होतील. तर त्याच्यामुळे काय होतं की तो जो मराठी इंग्लिशचा जो आपला पेपर 1 आहे, तर त्याच्यामध्ये लीड घेऊ शकतो. आता तुम्ही जर पेपर 1 चे मार्क बघितले, म्हणजे 80 मार्क्स आता जवळपास भरपूर मुलांना यायला लागले. आणि तुम्ही पेपर 2 जो आपला आहे, तर तो प्रीच्या लेवलचा पेपर आहे. म्हणजे जसा प्रीचा पेपर त्याच्यात थोडेफार 10-20 मार्काचे चेंजेस केले, सेम पेपर कॉपी पेस्ट पेपर 2 आहे. तर त्याला तुम्ही काही 60 आणि 65च्या वरती, आता आपण जसं प्रीला 60-65 ची अपेक्षा ठेवतोय, तसंच पेपर 2 ला 60 आणि 65 मार्काचीच अपेक्षा ठेवू शकतो. तर सो कव्हरिंग सब्जेक्ट आपला आहे मराठी इंग्लिश. पण जर सपोज तुमच्याकडे जर लीडच नसेल, तर तुम्ही मराठी इंग्लिशला तेवढा वेळच देणार नाही, तेवढा तुमचा अभ्यासच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑटोमॅटिकली कॉम्पिटिशन मध्ये बाहेर जाऊ शकता. सो बेस्ट वे की आता आपला हा जो वेळ आहे ना, याच्यात सिली मिस्टेक किंवा आपल्याला फक्त स्वतःला पुश करायचंय आणि त्यात 60 मार्काचा जो आपला टार्गेट आहे, तर ते 60 मार्कापर्यंत कशा पद्धतीने जाता जाता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. परत आता सब्जेक्ट वाईज जर बोलायचं झालं, तर आता म्हणजे नाही का एवढं प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण आता इतक्या थोड्याशा दिवसामध्ये काय काय केलं पाहिजे किंवा काय नाही. तर मी म्हणेल की आता इतिहास जो सब्जेक्ट आहे आपला, तर आपण बघतो की आपल्याला जर 10, 12, 15 प्रश्न असतील, त्याच्यातले 10 प्रश्न, 7-8 प्रश्न हे समाज सुधारकांवर दिसतात. त्याच्यातही समाज सुधारक मध्ये महात्मा फुले झाले, राजश्री शाहू महाराज झाले, यांच्यावर कंटिन्युअसली एक एक प्रश्न आपल्याला, एक एक 2-2 प्रश्न, फुले, टिळक, आंबेडकर, यांच्यावर सगळ्यांवर प्रश्न दिसतात. मग हे टॉपिक आपण काय आहे की ह्यांच्याबद्दल आपण माहिती ठेवणं, हे आपलं म्हणजे नाही का ते डिस्कशन करून असेल किंवा कसंही असेल, पण हे समाज सुधारक आपण एकदम चांगल्या पद्धतीने करणं हे आपलं कामच असेल. त्याच्यानंतर जर सपोज आता वर्तमानपत्र घेतले, तर सगळे वर्तमानपत्रांचे वर्ष, त्यांचं ते वृत्तपत्र कोणतं, त्यांचे संपादक कोण आहे, ते कोणत्या प्रांतात होतं. हा, आता एखादा प्रश्न आउट ऑफ बॉक्स असलो, अकोला वगैरे तिकडच्या एखादं वृत्तपत्र असलं, तर अपेक्षित नाही की त्यात उत्तर आपल्याला बरोबरच येईल. पण जे स्वतः आता दर्पण असेल, दिग्दर्शन असेल, सुधारक असेल, तर याच्या डेट्स आहेत किंवा केसरी, मराठा, हे आपले जे रेग्युलरचे जे न्यूजपेपर आहे की जे महत्वाचे, तर त्याच्यात तारखा, संपादक, ते कुठं कोणत्या एरियामध्ये होतं, मुंबईमध्ये होतं का पुण्याला होतं का पुण्यातून मुंबईत गेलं, ही सगळी गोष्टी जर आपल्याला माहिती असली, तर ते बेनिफिशियल असू शकतं. हिस्ट्रीमध्ये झालं तर आता आपलं बघतो कोळ्यांचे बंड आहे किंवा जे आदिवासी बंड आहे, याच्यावर कुठेतरी 1857 उठाव आहे. 1857 उठावामध्ये इथं कोणी नेतृत्व केलं, तिथं नेतृत्व कोणी केलं, हे बंड कोणी दाबून काढलं, ते म्हणजे हे जे नाही का पर्टिक्युलर आयोगाचा जो पॅटर्न आहे, तर आता सपोज एखादं तुम्हाला याच्यावर जर प्रश्न आला, तर मला वाटतं की हा प्रश्न आपण परफेक्ट बरोबर तर आलोच पाहिजे, पण याचा आपला वेळ पण वाचला पाहिजे. हे प्रश्न म्हणजे काय की दरवेळेस विचारले जाणारे प्रश्न, तर याच्यात आपण चुकता कामा नये. हे आपण पटापट करून पुढच्या याला गेलं पाहिजे. हिस्ट्रीसाठी ते तुम्ही आता जो पण सोर्स फॉलो केलाय, तो चांगल्या पद्धतीने करा. समाज सुधारक आता मी जेवढे काही टॉपिक सांगितले, तर ते जरा बऱ्यापैकी अजून परफेक्ट कसे करता येतील आपल्याला, त्याच्यासाठी काम करा. आता पॉलिटीचं जर बघितलं तर आता आयोगाचं मध्यंतरी म्हणजे आता थोडासा कल कसा आहे की सरळ आर्टिकल विचारतोय, तर जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, तर ते आपण पाठ करणं आता आपलं काम झालंय. तर मग ते पहिले 1 ते 51 मधले आर्टिकल असतील किंवा 123, 100 म्हणजे राष्ट्रपतींच्या संदर्भात असतील, 152 पासून 160 पर्यंत, 161. सो हे इम्पॉर्टंट. परत आता निवडणूक आयोगाचा राज्यसेवेला विचारला होता. सो हे जे प्रश्न आहेत ना, मग हे सरळ हे जे कलम आपण लक्षात ठेवला. आता भाषांच्या सोबत भाषा संदर्भात कलम आहे, कारण की आता आपल्या या भाषेला, आपल्या मराठी भाषेला कशा याचा दर्जा भेटलाय, शब्द काय होती ती, ठीक आहे. मराठी, उडीसा 2 4 5 लँग्वेज त्याच्यात आता 4 वाढल्यात. तर मग हा थोडासा भाषेवरचे ते कलम कोणते, तर हे बघून जर घेतले आपण, तर तेही आपल्याला फायदेशीर ठरतील. त्याच्यानंतरून आता पॉलिटीसाठी तुम्ही जे पण पुस्तक वाचलंय, तर त्याचं मस्तपैकी पटकन एक रिवाइज करून टाका. आणि पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला तो 15 पैकी 14, म्हणजे एखादा मार्क ठीक आहे की तो आउट ऑफ बॉक्स प्रश्न असेल, तर तोच फक्त मार्क गेला तर चालेल, पण बाकी तुम्हाला आउट ऑफ मार्क त्या सब्जेक्टला पडू शकता. तर अशा प्रकारे जर पॉलिटीची चांगली तयारी केली, तर तोही चांगला फायदा होईल. त्याच्यानंतर जॉग्राफी आहे, तर जॉग्राफीमध्ये काय की भूगोलचं आपण मागचं पीवायक्यू जर बघितलं, त्याच्यानुसार आपल्याला दिसतं की काय की लोकसंख्या, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, नद्या, कोकणातल्या नदींवर एक कॉमन प्रश्न असतो, लेण्या किंवा हे अभयारण्य कुठे आहे, ते अभयारण्य कुठे आहे. सो ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे, तर ह्या आपल्या एकदम लक्षात असल्या पाहिजे. आता फुल्लर लेणी म्हटलं तर ती कुठे आहे, तर ही काय असं म्हणजे आता परत ही काही विचार करण्याची गोष्ट नाही. तुमच्या डायरेक्ट डोक्यात नागपूर आलं पाहिजे. खरंच विचारलं ते माहितीच पाहिजे की तुम्ही पेपरला तिथं ऑप्शन जर चेक करायचा जर विचार केला ह्या प्रश्नांसाठी, तर मग कुठेतरी आपण नाही का लॅक ऑफ स्टडी म्हणू शकतो त्या गोष्टीला. तर हे जे असं एकदम नाही का पॅटर्न वाले प्रश्न आहे, तर पितळखोर सगळ्यात जुनी लेणी कोणती, पितळखोर, तर ती कुठे आहे औरंगाबादमध्ये, ही ह्या गोष्टी आहेत, तर ह्या आपण एकदम
पटापट पटापट कशा लक्षात ठेवता येतील त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करूया, तोंडपाठ करूया. त्याच्यानंतर आता इकॉनॉमिक्स मध्ये कसं होतं की पेपरचा जो पॅट म्हणजे आपण एक्झॅक्ट सगळे प्रश्न आपल्याला सगळ्या पुस्तकातून दिसत नाही. तर जे प्रश्न आपल्याला म्हणजे आता बघितलं की रिलेटिव्ह पुअर्टी, ऍब्सोल्यूट पुअर्टी याच्यावर डायरेक्ट म्हणजे नाही का याच्यात थोडंसं डेफिनेशन वर वगैरे येतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, परत पंचवार्षिक योजना, इकॉनॉमिक सर्वे आणि ज्याही म्हणजे नाही का आता ह्या ज्या पीवायक्यू बेस ज्या गोष्टी आहे, तर त्या जर आपण परफेक्ट ठेवल्या तर 2-4-5 प्रश्न ते इकडचे तिकडचे असतात. ते जर व्यवस्थित लॉजिकली सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यातूनही आपल्याला फायदा होऊ शकतो. फक्त आता आता मी काय असं नवीन सोर्सेस सांगू शकत नाही, कारण की हा काय 15-20 दिवसाच्या वेळेत काय तुम्ही नवीन सोर्स फॉलो नाही करू शकत. तुम्ही जो सोर्स फॉलो केलाय, मी सांगेल की त्याचं जर चांगलं रिव्हिजन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो तशा पद्धतीने करा. मॅथ रिझनिंग साठी तुम्ही 2 तास रोज प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे. तरच ते एवढे 15 प्रश्न सुटतात. आणि मॅथचा असा विषय आहे की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला पटापट आठवेल, तेवढं तुम्ही पटापट उदाहरण सोडू शकता. कारण की विषय पेपर सोडवत असताना जर सपोज काहीतरी एखादी जर प्रश्न असेल तर तिथे तुम्हाला तो जास्त विचार करण्याची गोष्ट नाही. आपण फॉर एक्झाम्पल रेल्वे वगैरेचं एक्झाम्पल घेतलं तर एक रेल्वे जर 2 रेल्वे अपोजिट डायरेक्शन जात आहेत, त्याच्या स्पीडची ऍडिशन होईल की सबस्ट्रॅक्शन होईल, तर हा तिथं विचार करण्याची गोष्टच नाही. 2 रेल्वे अपोजिट डायरेक्शन चालले तर आपण सरळ सरळ ऍडिशन करून पुढे चाललं पाहिजे. तर ही गोष्ट कुठेतरी म्हणतो ना आपण की जेव्हा तुम्ही हात चालवणार, जेव्हा त्याची मल्टिपल वेळा प्रॅक्टिस करणार, तर हे आपोआप तुमच्या त्या सोडवताना रिफ्लेक्ट होईल. आता कंबाईनच्या आधी सचिन ढवळे सर युट्यूबवर एक म्हणजे नाही का बऱ्यापैकी एक सिरीज घेतात. तर त्याचे जे क्वेश्चन आहे तर पटापट पटापट 2च्या स्पीडने आपण जर बघून घेतले फास्ट फास्ट फॉरवर्ड करून, तर ते कुठेतरी फायदेशीर ठरू शकतो. कारण की त्याच्यातले 2-4 प्रश्न तरी आपल्याला सरळ सरळ त्या पॅटर्न नुसार परीक्षेत दिसतात. तर तिथून थोडा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो. तर मॅथ रिझनिंग वर थोडंसं. आणि त्याच्यात काय की मॅथ रिझनिंगचे आता जे सोबत 30 एप्रिलचा पेपर आहे आपला, 5 नोव्हेंबरचा पेपर आहे, 17 डिसेंबरचा पेपर आहे, हे 3 पेपर आहे. तर ह्या 3 पेपर आता एक सहकार का हा सहकारचा वाटतं तो एक पेपर झालाय. त्याच्यामध्ये जेवढे मॅथचे प्रश्न आहेत ना, तर त्या मॅथचे 15-15, 20-20 प्रश्न येतात. ते प्रश्न आपले एकदम परफेक्ट असले पाहिजे. त्याच्या आजूबाजूचा जो पॅटर्न आहे त्या आयोगाचा आपल्या त्या प्रश्नांचा, तर तो आपण एकदम व्यवस्थित कव्हर करून ठेवला पाहिजे. म्हणजे जर वर्कवरचा एखादा प्रश्न विचारलाय, 2 व्यक्ती सोबत काम करताय, तर ते त्याचे सगळ्या प्रकार आपण करून ठेवले, तर तो प्रश्न कसाही विचारला तरी आपण विदिन 30 सेकंद 50 सेकंद ते उत्तर काढू शकतो. तो जे मागचे आता 2-3 पेपर झालेत, मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही 2022च्या मेन्सचे पेपर बघा. कारण की 2022च्या ते मेन्सचा तो मेन्सचे पेपरचा सिलेबस थोडासा टॉपिक ते एकदम हार्ड लेवलची कॅटेगरी आहे. तर ते न करता फक्त 2023चा जो आपला 30 एप्रिलचा पेपर, 5 नोव्हेंबरचा पेपर, 17 डिसेंबरचा पेपर आणि तो सहकारचा एक पेपर वाटतो, तो एक पेपर, म्हणजे हे जे 4-5 पेपर मधले 15-15, 20-20 प्रश्न आहे ना, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. त्याच्यानंतर करंटसाठी तुम्ही आता सिम्प्लिफाईड किंवा जे पण पृथ्वी परिक्रमा वगैरे वापरत असाल तर त्याची एक रिव्हिजन पटापट पटापट करण्याचा प्रयत्न करा. कारण की काय होतं की ज्या सरळ सरळ एक एक म्हणजे रिव्हिजन तुम्ही जर वाचलेलं असलं ना, तर ऑप्शनवरून आपल्याला नक्कीच उत्तर येतं. त्याचं एवढं काय असं टेन्शन घेण्याची गोष्ट नसते. आणि फक्त आता आता रिव्हिजन करत असताना सगळी जी न्यूज आहे तर ती पूर्ण इन डेप्थ वाचण्यापेक्षा तिची जी हायलाईट आहे किंवा जे आपण म्हणतो हेडलाईन आहे, ती हेडलाईन नीट लक्षात ठेवा. म्हणजे एखादी जर सपोज परिषद असेल तर ती परिषद कुठे झाली, तिचे अध्यक्ष कोण होते, बस. बाकी हे आणि एखादा तिच्यातला महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. बाकी त्याच्यात कोणी कोणी भाग घेतला, काय तिचा पीएम होता का सीएम होता, त्या ह्या गोष्टी एवढ्या त्या परीक्षेत लक्षातही राहणार नाही. आणि तिच्यावर जोर देण्यापेक्षा ज्या महत्वाची हेडलाईन आहे ना ती फोकस करा. तर सायन्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझा एवढा काही चांगला एक्सपिरियन्स नाही, पण असं आपण म्हणू शकत नाही की एखाद्या विषयाला आपण सोडून परीक्षा पास होऊन जाऊ. तर सायन्ससाठी करत असताना जर तुम्ही पीवायक्यू अनालिसिस आहे, तर पीवायक्यू अनालिसिस सगळ्यात बेस्ट आहे जर सायन्स तुम्हाला टॅकल करायचं असेल तर. कारण की मी तर म्हणेल की सायन्सचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा काही जे म्हणजे आता मला वाटतं की 90-95 एक अटेम्प्ट एक्झामसाठी एक म्हणजे परफेक्ट अटेम्प्ट वाटतो मला कंबाईनसाठी. तर हे 5-7-8 प्रश्न जे सोडणार आहे आपण, तर ते आपण तुम्ही सायन्सचे सोडू शकता. म्हणजे काय होतं की काही काही प्रश्न जे असे असतात की ते आपल्याला डायरेक्ट परीक्षेला जाऊनच तो टॉपिक दिसतो. म्हणजे ते नाही का असे जे क्लासिफिकेशन किंगडम क्लासिफिकेशन वगैरे मध्ये असतं, तर ते शब्द आपण कधी वाचलेलेच नसतात. कारण की एवढं डेप्थ आपण अभ्यास काही कधी करत नाही. तर ते प्रश्न सोडून ती तरीच घेण्यापेक्षा मला वाटतं की तो टाइम आपण मॅथ्सला किंवा दुसऱ्या सब्जेक्टला दिला तर त्याचा फायदा ठरू शकतो. तो तीच गोष्ट आहे की सायन्ससाठी तुम्ही जे पीवायक्यू अनालिसिस आहे, 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी केलं, 3 किंगडम कोणी केलं, त्याच्यात सगळ्यात मोठे कोण, सपोज 2 किंगडम आहेत यांना जोडणारा दुवा कोण, तो आता सध्या ब्रायफायटचा प्रश्न आला. असं असे प्रश्न जे आहेत तर ते कायम कायम येतात की जोडणारा दुवा हा एक म्हणजे नाही का जिथे जिथे आपल्याला जोडणारा दुवे दिसतात मग ते सगळे जोडणारे दुवे आपण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे हा एक पर्टिक्युलर पॅटर्न नाही का की असे प्रश्न कायम कायम दिसतात, तर ते आपण एकदम परफेक्ट करून ठेवलं तर ते कुठेतरी फायदेशीर ठरू शकतं. अजून एक बाकी सब्जेक्ट वाईजचं झालं तर अजून एक प्रश्न असा असतो की टेस्ट सिरीज सोडवावी की नाही सोडवावी.
तर मला असं वाटतं की 2-4 टेस्ट सिरीज तरी आपण पेपरच्या आधी सोडून गेलो पाहिजे. कारण की याचा फायदा असा होतो की तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, म्हणजे आपण परीक्षेत जात असताना तो 1 तास आहे, तो 1 तास मॅनेज करायला आपण त्या टेस्ट सिरीजच्या मार्फत शिकतो. कारण की म्हणजे आपल्याला कळतं, तरी आपण सपोज 1 तास पेपर टाइम लावून सोडवला, तर आपल्याला कळतं की माझे 70-80 प्रश्न अटेम्प्ट झाले किंवा इथे मिस्टेक होतो. तर ह्या पेपरमधून आपल्याला मग आपण टेस्ट सिरीज सोडवल्यावर हे कळू शकतं आपल्याला की आपण कुठे, म्हणजे एखादा प्रश्न जर हार्ड आला तर तो त्याच्यावर अडकून न राहता आपण पटकन पुढच्या प्रश्नावर मूव्ह ऑन झालं पाहिजे, किंवा तो म्हणजे एक वेळ मॅनेजमेंट करायला शिकू आपण. आणि जर सपोज आता शेवटचे 7 दिवस जेव्हा राहतील परीक्षेला, तेव्हा टेस्ट सिरीज सोडवायची नाही, तेव्हा फक्त रिव्हिजन करायचं. शेवटच्या 7 दिवसाच्या आधी किती टेस्ट सिरीज सोडवायची तुम्हाला, तेव्हा सोडून सोडून ठेवा. आणि टेस्ट सिरीज वरून कधी स्वतःला जज करू नका. जर सपोज तुम्हाला चांगले मार्क पडले तर खुश होऊ नका, आणि कमी पडले तर नाराज होऊ नका. कारण की आयोगाचा पेपर आणि टेस्ट सिरीजचा पेपर हा नक्कीच वेगळा राहणार आहे. त्याच्यामुळे इथंच पॅनिक मोड किंवा हॅपी होण्याचं काहीच कारण नाही. तिकडे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडून फक्त आपल्याला काय गोष्टी होतील की काही गोष्टी टॉपिक असतात ते आपल्याकडून कुठेतरी इग्नोर झालेले असतात. पण टेस्ट सिरीज मध्ये जर ते प्रश्न दिसले ना आपल्याला, तर त्या तो टॉपिक आपण जर अंडर एस्टिमेट केला असेल, कव्हर नसेल केला, तर तो टॉपिक आपण कव्हर करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी असं सांगेल की डायरेक्ट पेपरला जाण्याआधी तुम्ही 2-4 टेस्ट पेपर सोडून नक्कीच गेलं पाहिजे. येणार आता जो आता म्हणजे नाही काय, जेवढा आता वेळ उरलाय त्याच्यात स्वतःवर म्हणजे एकदम स्ट्रॉंग विश्वास ठेवा की मी अभ्यास केलाय, चांगला केलाय. माझे सोर्सेस पण वापरलेत मी, म्हणजे जेवढे सजेस्ट केले होते मला लोकांनी, तेवढे मी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे तेच सोर्सेस रिवाइज करत राहा. त्याच्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि काही आता मला 1-2 जणांचा होतो प्रश्न की पहिल्या अटेम्प्ट मध्ये ही परीक्षा पास होता येईल का? तर नक्कीच होऊ शकतं. जर सपोज तुम्ही जर प्रॉपर सगळा सिलेबस कव्हर केला असेल, परीक्षेचा चांगला पॅटर्न समजून घेतला असेल, कारण मॅथची रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिस केली असेल, आणि सगळ्या विषयांना जर व्यवस्थित न्याय दिला असेल, तर नक्कीच तुम्ही या परीक्षेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा यश पाडू शकता, चांगले तुम्हाला मार्क पडू शकता. एक आता बस, बाकी तर काय जास्त आता बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. एवढा येणाऱ्या काळात सकारात्मक राहा. बाकी काय नाही की आता एक जनरल स्टेटमेंट सांगतो की काय की काहीच कोणतीच गोष्ट काही म्हणजे सगळं काही टेम्पररी असतं. काय कायम काय सगळं काही टिकत नाही. तसं आपलं हे स्ट्रगल पण आहे. हे टेम्पररी स्ट्रगल आहे. कदाचित तुम्ही हिंमत ठेवा, थोडीशी मेहनत जोरात घ्या. हे नक्की संपेल आणि चांगले दिवस पण आपले येतीलच. त्याच्यामुळे ह्या काळात ह्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष न देता आपला अभ्यास आपल्याला जास्तीत जास्त कसा कव्हर करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी ज्या दिवशी आयोगाचा आणि भरपूर दिवस आपल्याला गॅप भेटलाय, जर सपोज जर आता अजून परीक्षा पुढे गेली किंवा काय झालं, तर याच्याने आपल्याला लॉस होईल. परत मेन्स आणि प्रीचं ते टाइम टेबल चेंज होईल, आणि जोपर्यंत डेट येत नाही तोपर्यंत आपला अभ्यास व्यवस्थित होत नाही. जर सपोज परत जर डेट दिली नाही त्यांनी, तर मग आपला तो कुठेतरी अजून जास्त लॉस होणार आहे. सो ती गोष्ट आपण पूर्णतः डोक्यातून काढून टाका. जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत फक्त आपलं एवढंच टार्गेट आहे की 5 जानेवारीला परीक्षा होणार आहे, तिला मला 60 मार्क पडायचे, आणि मला मेन्सच्या तयारीला 5 जानेवारीचा पेपर झाला, 6 जानेवारीला मला थोडंसं फिरून हिंडून यायचंय, आणि 7-8 जानेवारी पासून मला मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करायची. एवढं आपलं प्रत्येकाचं टार्गेट असलं पाहिजे असं मला वाटतं. कमेंट तुमचे काही डाऊट असेल तर विचारा. तुम्हाला परीक्षेसाठी सर, खूप खूप शुभेच्छा. सर, भूषण सर, 2-3 प्रश्न जे आहेत मला चॅटिंग मधून जाणवले त्या मेसेजेस मधून. तर ओके सर. सगळ्यात पहिल्यांदा असं की तुम्ही आदल्या दिवशी आणि पेपरच्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवशी बऱ्याच मुलांना खूप पीअर प्रेशर मध्ये असतात, तर आदल्या हा. दिवशी तुम्ही नेमकं काय करता, पेपरच्या आदल्या दिवशी काय करता, आणि सकाळी उठल्यावर पेपरला जाईपर्यंत तुमची माइंड स्टॅबिलिटी कशी असते, त्या 1 तासात पण कशी असते हे जरा सांगितलं बरं राहील पोरांना. ओके सर. आता बघा, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं की काही जे टॉपिक आहेत की शुअर शॉर्ट परीक्षेला विचारले जातात. म्हणजे काय की लोकसंख्यावरती असतील, किंवा पंचवार्षिक योजनेमध्ये वर्ष विचारले असतील, किंवा पॉलिटीचे जे कलम असतील, तर ही गोष्ट की ही आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी सकाळी कव्हर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ना, की स्वतःवर विश्वास असला पाहिजे. की जर सपोज तुम्ही जर वर्षभर जर मेहनत घेतली ना, तर मग तुम्ही स्वतःवर कॉन्फिडंट राहा की मी अभ्यास केलाय. आणि जर सपोज तुम्ही स्वतःशी जर प्रामाणिक असाल, तर नक्कीच तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही. जसं तुम्ही जर काहीतरी टाइमपास केला असेल किंवा काहीतरी असेल तर वाटेल, तर मग ते तू कुठेतरी ती धाकधूक होऊ शकते. पण मग ती धाकधूक घेऊन काही तुमचा काही फायदा तर होणार नाहीये. सो आपण ही एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की सगळा सिलेबस फक्त आपल्याला आता येणाऱ्या दिवसामध्ये सगळं कव्हर करून ठेवायचं. आणि छोटंसं काहीतरी ठीक आपल्याला जे माहिती की हे कुठेतरी मी विसरू शकतो, तर त्या गोष्टी थोड्याशा 1-2 पेजवर लिहून ठेवायच्या, आणि ह्या गोष्टी मला परीक्षेत जाताना एकदा रिवाइज करायच्या आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण रिवाइज करू शकतो. बाकी असं काही वेगळं काही ह्याला याला काही पर्याय म्हणजे आपण नाही का, असं प्रत्येक जण काहीतरी मी पण म्हणजे तुम्ही आता अक्षय सर पण असतील किंवा मी पण असेल,
आम्ही पण असं नॉर्मलच, म्हणजे तू ह्युमन बिंगच आहे की असं काही वेगळं कोणीच काही करत नाही. फक्त विषय काय की नाही का, जसं तुम्ही जर अभ्यास करून ठेवलाय ना, तर ऑटोमॅटिकली तुमचं टेन्शन कमी होत चालतं. म्हणजे तुम्ही काय होता की तुमच्याकडे एक नाही का तो कॉन्फिडन्स येत राहतो की मला हे पण आठवतंय. म्हणजे तो जर सपोज तुम्ही स्वतःला जर प्रश्न विचारले ना, तर जर त्याचे उत्तर जर तुम्ही देऊ शकला, तर तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स असतो. पण जर सपोज तुम्ही जर एखादा कोणाचं डिस्कशन चाललंय आणि तो टॉपिक तुम्ही वाचलेला नाही, मग कुठेतरी ते टेन्शन बिल्डअप व्हायला लागतं. तो याच्यात हेच सांगेल की रिव्हिजन प्रॉपर करा. परीक्षेच्या आधी जास्त कोणाशी डिस्कशन करू नका, जास्त बोलू नका, तुझं किती झालंय किंवा काय, ह्या गोष्टींमागे लागू नका. आपला अभ्यास झालाय तर तो आपण नाही का स्वतःशी चर्चा करा. बाकी त्या दिवशी कोणाशी चर्चा करू नका, तुझं हे झालं का, ते झालं का. म्हणजे काय होतं की आपण आपण त्याने जर ते वाचायला घेतलं, तर तुम्ही असा विचार करू नका की मी ते पण वाचून घेईल. तुमचं ठरवून ठेवा की मला त्या दिवशी वाचायचं काय, परीक्षेच्या आदल्या दिवशी मला वाचायचं काय, सकाळी वाचायचं काय. तर दुसऱ्याला बघून ते माझं वाचायचं राहून गेलं, हा प्रश्न आपला आलाच नाही पाहिजे. आपलं फिक्स असलं पाहिजे की मला एवढंच वाचायचंय आणि मी तेवढं वाचूनच जाणार आहे. ओके सर, थँक्यू. भूषण सर, थँक्यू व्हेरी मच. थोडंसं कंबाईनच्या पूर्व परीक्षेबद्दल बोलतो. मला थोडंसं बोलायचंय. मी तुमचा एक मोठा भाऊ किंवा लहान भाऊ, मला मला तुमची थोडीशी कानधरणी करायची आहे, की यासाठी की तुम्ही, मी आता मेसेज बघितले 80% लोक फक्त पेपर पुढे जाणार का याच्यावर इंटरेस्टेड आहेत. म्हणजे मला बरेच जण म्हटले की सर डिप्लोमॅटिक आन्सर देतील वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, मला तुम्हाला थोडासा राग येईल, पण ह्या गोष्टीच आपण इंटरेस्टेड का आहोत नेहमी? म्हणजे आपल्या अभ्यासाचं घेणं देणंच नाहीये. म्हणजे बरीच जनता ह्याच गोष्टी इंटरेस्टेड आहे की सर पेपर पुढे जाईल की नाही. त्यांचा अभ्यास किती झाला त्यांना घेणं देणं नाही. ठीक आहे, याच्यामुळे काय करतात ही जनता, बाकीची जनता जी अभ्यास करते त्यांना सुद्धा ह्या पॅनिक मोडमध्ये आणते. ठीक आहे, मला असं म्हणायचं, तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही कृपया आपल्या आई वडिलांचा पैसे तर वाया घालू नका, वेळ वाया घालू नका, दुसरं काहीतरी करा. पेपर पुढे जाईल न जाईल याची परिस्थिती तुम्हाला सांगतो सध्या काय चालू आहे. वयोमर्यादा वाढवण्यासाठी शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे. शासनाने अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही, कारण की त्यांचं मंत्रिमंडळाचं चालू आहे. ठीक आहे, जर शासनाचा निर्णय जो आयोगाकडे गेला तरच पेपर पुढे जाईल. अजूनपर्यंत शासनाने घेतलेला निर्णय आयोगाकडे गेलेला नाही. ठीक आहे, शासनाला जी आर काढण्यासाठी आयोगाने सांगितलेला आहे, त्याशिवाय आम्ही पेपर पुढे ढकलू शकत नाही. आतापर्यंत सध्या परिस्थितीला, आतापर्यंत मी तुम्हाला ही ऑथेंटिक न्यूज सांगतो की आतापर्यंत एक्झाम पुढे जाणार नाही. म्हणजे डेप्टी सेक्रेटरी त्यांच्यापर्यंत लेवल अशी की जोपर्यंत शासनाने निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही एक्झाम पुढे ढकलणार नाही. ठीक आहे, शासनाने निर्णय घेतल्याशिवाय एक्झाम पुढे जाणार नाही. त्यामुळे सध्या एक्झाम 5 जानेवारीला होणार आहे, या अनुषंगानेच अभ्यास करा. पुढे जाईल न जाईल हा तुमचा नंतरचा प्रश्न आहे. फक्त आणि फक्त सध्या ह्या गोष्टीवर फोकस करा की मी 5 जानेवारीला कसा परफॉर्म करणार आहे. 2022च्या मेन्सला अशीच हुशार पोरं खूप गणली की पेपर पुढे जाणार आहे मेन्सचा म्हणून, आणि ती लिस्टमधून बाहेर पडली. क्लास 1 क्लास 2 होऊ शकत होती. ती पोरं पॅनिक मोडमध्ये गेली, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच पेपर होता, त्यांना ती वायबल झाली आणि पूर्णपणे रिझल्ट मधून बाहेर गेली. जी पोरं अभ्यास करत बसली ती क्लास 1 क्लास 2 झाली. ठीक आहे, तुम्हाला जर ह्या फंदात पडायचं असेल, या चर्चेमध्ये पडायचं असेल, तर तुम्ही ह्या गोष्टीतून कधीच सक्सेसफुल होणार नाही. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तुम्हाला वाईट वाटेल पण मी तुम्हाला प्रखडपणे सांगतो की तुम्ही ह्या गोष्टीत पडू नका. फक्त आणि फक्त माझा आणि ह्या टेलिग्रामचा वापर आहे ना, चांगल्या गोष्टींसाठी करा, ह्या फालतू गोष्टींसाठी करूच नका. पेपर पुढे जाईल की काय होईल का काय होईल. ठीक आहे, आतापर्यंत तरी सध्या पेपर पुढे जाणार नाही. सध्यापर्यंत अजून शासनाने जी आर काढलेला नाही. शासनाने उद्या जी आर काढला तर एक्झाम पुढे जाईल. जेव्हा शासन जी आर काढेल तेव्हाच एक्झाम पुढे जाईल. ओके, याचा त्याच्यात पुढे कुठलाही प्रश्न नको. ठीक आहे, ओके. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. अभ्यास करा. भूषण सर तुमचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आलात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना योग्य त्या गोष्टीसाठी गाईड केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण थांबूया. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर.